नमस्कार मंडळी, रामकृष्ण हरी. ग्रीन हार्वेस्ट सह प्रस्तुत विठ्ठू माऊली, को पॉवर्ड बाय JSPM युनिव्हर्सिटी, स्पेशल पार्टनर सॉफ्टवॅक. आषाढी वारीच्या या विशेष विठ्ठू माऊली कार्यक्रमात मी सुमित शंकर सावंत आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. जसजशी पंढरी जवळ येते तसतसा वारकऱ्यांचा उत्साह वाढत जातो. तर चला मंडळी, जाऊया थेट वारीमध्ये. तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीनं सासवडमधून जेजुरीच्या दिशेनं प्रस्थान केलेलं आहे. आज पालखीचा जेजुरीमध्ये मुक्काम असेल आणि पालखीनं सकाळी बोरवकेमळा इथला विसावा उरकून जेजुरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवलंय. विसावाच्या ठिकाणाहून निघालेल्या पालखीचा सध्या आपण बघतोय, आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांनी. सासवडचा मुक्काम उरकल्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती जेजुरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवते. आणि आपण पाहतोय की सध्या बोरावाके मळा इथला विसावा जो आहे तो उरकल्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे ती जेजुरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवते. आज जेजुरीमध्ये संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीवरती भंडाऱ्याचे उधळण जे आहे ते होते आणि हे सगळे वारकरी पंढरपूरच्या दिशेनं खरं तर प्रस्थान ठेवताना आपल्याला पाहायला मिळतात. आपण पाहतो की संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जी आहे बोरावके मळा इथला विसावा उरकल्यानंतर पुढे जे आहेत ते जेजुरीच्या दिशेनं प्रस्थान ठेवते. लाखो वारकरी जे आहेत ते संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीमध्ये आळंदी ते पंढरपूरपर्यंत चालत असतात. आणि आपण पाहतो की हा महाराजांचा रथ जो आहे दररोज आकर्षक अशा फुलांनी सजवला जातो. आणि तितक्याच आस्थेनं संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचं दर्शन घेण्यासाठी वारकऱ्यांची गर्दी जी आहे ती खरं तर पालखी मार्गावरती होत असते. ज्ञानेश्वर महाराज यांचा आज मुक्काम जो आहे तो जेजुरीमध्ये असणार आहे. आणि आज जेजुरीमध्ये भंडाऱ्याचे उधळण झाल्यानंतर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जेजुरीच्या मुक्कामी विसावताना पाहायला मिळतील. जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचा हा सोहळ्याचा जो यवतमाळमधील मुक्काम आहे तो आटोपल्यानंतर हा पालखी सोहळा आज सकाळी दौंड तालुक्यामधून वरवंडे येथील मुक्कामाकरिता मार्गस्थ झालेला आहे. ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषानं आणि हरिनामाच्या गजरात हा पालखी सोहळा पुणे सोलापूर महामार्गानं मार्गस्थ झालाय. दरम्यान ठिकठिकाणी भक्तगणांकडून माऊलींच्या दर्शनासाठी गर्दी केली जाते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीला हौशी आणि बाजी ही बैलजोडी आहे. आळंदीच्या कुऱ्हाडे गावचा खिल्लार जातीच्या या बैलांना यंदा पालखीचा मान मिळाला आहे. एखाद्या शेतकऱ्याला विचारलं की तुमच्या शेतातली संपत्ती काय, तर शेतकरी अभिमानानं सांगतो की शेतामध्ये राबणारी माझी 2 बैलजोडी जी आहे ती शेतकऱ्याची संपत्ती आहे. मात्र याच बैलजोडीला जर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या रथाचा मान मिळाला तर तो शेतकऱ्यासाठी अतिशय भाग्याचा दिवस असतो. आणि आपण पाहतोय की ही खिलार जातीची 2 बैल जी आहेत या बैलांना यावर्षी खरं तर रथाचा रथ जो आहे तो ओढण्याचा मान मिळालेला आहे. आळंदी जवळच्या कुऱ्हाडी गावामधली ही 2 बैलजोडी जी आहे ती पालखीचं सारथ्य करते. मालक आपल्याबरोबर आहेत. काय नेमकं तुमच्या मनामध्ये भावना आहे? लाखो वारकरी चालतात मात्र तुमच्या बैलजोडीला यंदा पालखीचं आणि रथाचं सारथ्य करण्याचा मान मिळतो. खूप असं वेगळं वाटतंय की वारीत आम्ही प्रत्येक वर्षी करत असतो, पण यावेळी आमच्या घराला जो मान मिळालाय हा आम्हाला कुठल्याही संपत्तीपेक्षा असा मोठा वाटणारा मान आहे आमच्यासाठी. हा आपण बैलाची नावं सांगा. हा काय आहे? हा हौशी आहे का? हा बाजी, हा हौशी. बर, आपण पाहतोय की हा हौशी आहे आणि हा बाजी, ही 2 बैल जी आहेत ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सारथ्य जे आहेत ते करतायत. आणि ही 2 बैल खरं तर येणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याचं लक्ष वेधून घेत आहेत. आणि आळंदी जवळच्या कुऱ्हाडी गावामध्ये आपण पाहतोय की कुऱ्हाडी बंधूंना यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं सारथ्य करण्याचा मान मिळाला. विठ्ठल रुक्मिणी मातेच्या लाकडी मेघडंबरीला चांदीनं मडवण्याचं काम अखेर आता पूर्ण झालंय. आणि आजपासून विठ्ठल रुक्मिणी माता चांदीनं मडवलेल्या मेघडंबरीत विसावल्या आहेत. पुढील शेकडो वर्ष विठ्ठल आणि रुक्मिणी माता याच मेघडंबरीमध्ये विसावतील. आणि या मेघडंबरीमुळे विठ्ठलाचं आणि रुक्मिणी मातेचं रूप अधिकच खुलून दिसत आहे. स्वच्छ वारी सुंदर वारी या उपक्रमाचं यंदाचं हे 7वं वर्ष आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी दिवेघाटाचा अवघड टप्पा पार करून सासवडला आल्यानंतर दिवेघाटाची स्वच्छता केली जाते. गेली 7 वर्ष या उपक्रमासाठी संत सोपान काका बँक, अदर पुनावाला क्लीन सिटी, राष्ट्र सेवा दल तसंच पुरंदर तालुक्यामधील इतर सामाजिक संस्था
महाविद्यालयांच्या माध्यमातून तरुण या उपक्रमात सहभागी होतात आणि घाटाची स्वच्छता करतात. दिवे घाटाचं सौंदर्य राखलं जावं, नैसर्गिक साधन संपत्तीचं रक्षण व्हावं, हा यामागचा हेतू आहे. आषाढी एकादशीला विठ्ठलाला भेटण्यासाठी अमरावती शहरामधील 11 भाविक सायकलनं पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत. अमरावतीच्या अंबादेवीचं दर्शन घेत 11 वारकरी सायकलनं निघाले. दररोज 200 किलोमीटर सायकलनं प्रवास करत हे भाविक आषाढीच्या दिवशी पंढरपूरला पोहोचतील. आणि माऊली विठू माऊली या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.